जो करना है आपको 10 दिन के बाद हम लोग ये रोड ही चलने देंगे। 10 दिन हम लोग दे रहे हैं। आज की क्या तारीख है? आज की 25 तारीख है। नहीं दिखने चाहिए तो थोड़ा सा मतलब क्या है, सब लोगों का देखना ही पड़ेगा ना, है ना सर? तो अभी हम लोग रस्त्यावरचे खड्डे रस्त्यावरचे खड्डे फडणवीस सरकार फडणवीस सरकार आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। अरे काम ही करते हैं। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तर्फे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753F यावरील पडलेल्या खड्ड्यांच्या संदर्भात आम्ही एक रास्ता रोको आंदोलन नेरी येथे केलं होतं। हे आंदोलन करण्यामागचा आमचा उद्देश एकच होता की नेरी जवळील जे पूल आहेत त्या पुलांवर अक्षरशः 1-1, 1.5 फुटाचे खड्डे मागील 1 महिन्यापासून पडलेले आहेत। सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाचं पाणी त्या खड्ड्यांमध्ये साचलं की ते खड्डे प्रवाशांना दिसत नाही आणि त्या खड्ड्यामध्ये पडून मागच्या 15-20 दिवसामध्ये जवळपास 4-5 ॲक्सिडेंट झाले। आमचा या सरकारला आणि प्रशासनाला एकच प्रश्न आहे की तुम्ही इथे कोणाचा जीव जाण्याची वाट बघतायत का? आणि हे होऊ नये, भविष्यातील ही हानी टळावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे आम्ही या प्रशासनाला आणि या सरकारला जागं करण्यासाठी आज एक छोटेखानी आंदोलन केलेलं आहे। आजच्या या आंदोलनाच्या निमित्ताने आमचं या सरकारला आणि या प्रशासनाला जे विकासाचं खूप डिंग्या हाकतं, या सरकारला आमचं एकच आवाहन आहे की येत्या 10 दिवसात जर हे खड्डे बुजवले गेले नाहीत तर आम्ही याच ठिकाणी एक तीव्र आंदोलन करू आणि हा राष्ट्रीय महामार्ग आम्ही ठप्प करू। हेच या निमित्ताने या सरकारला आव्हान आहे। येत्या 10 दिवसात हे खड्डे बुजवा, कोणाचा जीव जाण्याची वाट बघू नका, एवढंच एक सगळी विनंती या प्रशासनाला आणि सरकारला या निमित्ताने आमची आहे। एक तुमचा जीव